पप्पा, हा बेटा. आपले जे महापुरुष आहेत ते उपजीविकेसाठी काय करायचे? ओके. खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा तू. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असेल, महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये असेल, किंवा अगदी संत कबीरापर्यंत तू जाऊन जर बघितलंस तरी संत कबीर शेले विणायचे आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचे. महात्मा फुले हे प्रख्यात असे कंत्राटदार होते. शासकीय कामं ते करायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका किंवा घराचा खर्च जो आहे तो चालवायचे. त्यांची म्हणजे घराण्याची शेती सुद्धा, म्हणजे फुलांची खूप शेती त्यांची होती. इतकंच नव्हे बेटा, तर महात्मा फुले जे आहेत त्यांचा म्हणजे भाजीपाला असेल किंवा फुलं असतील ही मुंबईला, म्हणजे पुणे बाजारपेठेत असेल, मार्केट कमिटीमध्ये, मुंबई मार्केट कमिटीमध्ये असेल, ही जी काय म्हणतात त्याला, भाजीपाला असेल, फुलं असतील, ही विकायचे आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तुला सांगायचं झालं तर बाबासाहेब वकिली करायचे आणि त्या वकिली केल्यानंतर जो पैसा येईल त्याच्यावर ते उदरनिर्वाह त्यांचा चालायचा. त्यांनी काही काळ सिडनेम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी सुद्धा केली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांनी त्यावेळी न्यायाधीशाची नोकरी देऊ केली होती, 2,500 रुपये पगाराची. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजकार्यामध्ये जास्त विशेष आवड होती आणि आपल्या समाजावरील जे अन्याय अत्याचार आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला शासकीय नोकरी करून चालणार नाही, ही खुणगाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनात बांधली होती. म्हणून त्यांनी सिडनेम कॉलेजचाही राजीनामा दिला आणि ब्रिटिशांनी जी त्यांना ऑफर दिली होती न्यायाधीश पदाची, त्यावेळी 2,500 पगाराची, तर ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून तुझ्या माहितीसाठी सांगतो की हैदराबादच्या निजामाने सुद्धा त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून येण्याची विनंती केली होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती विनंती सुद्धा मान्य केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये जी वकिली केली किंवा जे खटले चालवले, अगदी आपल्या संभाजीनगरपर्यंत, औरंगाबादपर्यंत आणि जळगावपर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कोर्टामध्ये जाऊन वकिली केली. विजय गायकवाड नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या खटल्या संदर्भामध्ये स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे, तो तू कधीतरी मिळवून वाच. लक्षात आलं बेटा तुझ्या?